तर दुसरीकडे सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी माघार घेत असल्याचं सांगत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। काँग्रेसमधून बाहेर पडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। गेल्या 36 वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सत्तारांनी बंडखोरी केल्यानं मोठी खळबळ उडाली होती। सत्तार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात। आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देणार नाही किंवा त्या दोन्ही पक्षात जाणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडलंय। इम्तियाज जलील आणि मी मायनॉरिटीच्या मतदानावर त्याचा परिणाम होईल आणि कदाचित हे परिणाम राजकारणासाठी घातक असतं, म्हणून मी त्यांना अनेक विनंती केली इम्तियाज जलीलला का तुम्ही उमेदवारी परत घ्या, मला हिंदू मतं मिळतात, मी लढलो तर निश्चित विजय प्राप्त करील, परंतु ते परत घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। तर मला शेवटी ना इलाजाने इम्तियाज जलील मानायला तयार नव्हते। मी म्हणलं तुम्ही लढा, तुम्हाला शुभेच्छा, आणि मी माझा आज उमेदवारी अर्ज परत घेतला। मी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार नाही, मुद्दा क्रमांक 1। दुसरा असं आहे की मी राजकारणी आहे, निवडणूक लढणारच पुढची विधानसभा, आणि ती पुढची विधानसभा लढणार आहे, जिंकणार आहे, हे सर्व जी तंतोतंत माहिती मी देऊ लागलो। निश्चित मी तुम्हाला आज गॅरंटीने बोलू लागलो का पुढच्या वेळेसही मी अपक्ष म्हणून निवडणूक लढल आणि विजय प्राप्त करल सिल्लोडमधून।